नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेवती किनीकर मॅडम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण आज इयत्ता 9वी विषय इतिहास राज्यशास्त्र यामधला राज्यशास्त्राचा चौथा धडा अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे संयुक्त राष्ट्र. मित्रांनो, या धड्यामध्ये आपण आज नवीन काहीतरी बघणार आहोत. तुम्ही मागच्या पाठामध्ये आत्तापर्यंतचं अभ्यासलंच आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजावून घ्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे, पहिलं महायुद्ध, नंतर दुसरं महायुद्ध हे अतिशय विनाशकारी आणि महाभयंकर अशी महायुद्ध या ठिकाणी झालेली होती, ज्याचा परिणाम हा आजतागायत आपण बघतो आहे. जसं जर्मनीचा हिटलर याने पोलंडवर हल्ला केला, अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर हल्ला केला, अणुबॉम्ब टाकले गेले आणि अशा विनाशकारी मोठ्या अशा या जागतिक अशा महाभयंकर अशा युद्धाने सर्व पृथ्वी जणू काही हादरून गेली. हे दुसरं महायुद्ध, यामध्ये फक्त सैनिकच नाही तर या ठिकाणी बॉम्बचा वापर केला गेला होता. 1 सप्टेंबर 1939 रोजी हे महायुद्ध सुरू झाले आणि ऑगस्ट 1945ला हे संपले. यामध्ये UK, फ्रान्स, USA, USSR, चायना यांच्याविरुद्ध नाझी जर्मनी, इटली, जपान यासारखी राष्ट्र या विनाशकारी अशा या महायुद्धामध्ये समाविष्ट झालेली होती. अशी विनाशकारी युद्धे आता पुन्हा व्हायला नको याचं सगळ्यांनाच त्या ठिकाणी झळ पोचली आणि ही युद्ध आता कुठेतरी संपली पाहिजे, सामंजस्य कुठेतरी आता निर्माण झालं पाहिजे. ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे आणि ती सगळ्यांनी घेतली पाहिजे. या विचारातूनच मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ज्यावेळेला झाली, यामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी ही एक महत्त्वाची आणि कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 24 ऑक्टोबर 1945ला या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. आता ही संघटना स्थापन झाली, पण या संघटना स्थापन झाल्यानंतर त्याची काही उद्दिष्ट किंवा उपाययोजना पण आहेतच. मग या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उपाययोजना काही टप्प्याटप्प्याने आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. म्हणजे 2 राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण जर संबंध असतील तर अर्थातच असे विनाशकारी युद्ध आपण कुठेतरी थांबवू शकतो. दुसरा आहे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जर काही गोष्टी असतील तर त्यामध्ये आपण त्या ज्या आहेत ते जे प्रश्न असतील किंवा ते जे प्रॉब्लेम्स असतील ते शांततेने ते सोडवले गेले पाहिजे. नंतर तिसरं आहे मानवी हक्कांचे आणि स्वातंत्र्यांचे जतन आणि संवर्धन करणे. मानवी हक्क आणि स्वातंत्र्य याला कुठलीही बाधा न पोहोचवता आपण या ठिकाणी सर्व राष्ट्रांनी त्यावर विचार करायला हवा. आता या ठिकाणी हे संयुक्त राष्ट्रांची स्थापना तर झाली, पण याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट होती की दुसऱ्या देशांवर आक्रमण करायचं नाही, एकमेकांचा आदर करायचा. राष्ट्रांनी या सगळ्या कायद्यांचं, या सगळ्यांच्या नियमांचं, करारांचं पालन सर्व सभासद राष्ट्रांनी करावे. हे त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. आता यामध्ये या संयुक्त राष्ट्रांची काही तत्त्वं होती. ती तत्त्व आपण आता अभ्यासणार आहोत. पहिलं आहे सर्व सभासद राष्ट्रांचा जो दर्जा आहे तो समान असेल. त्यामध्ये भौगोलिक आकार किंवा आर्थिक किंवा लष्करी ताकद यांच्यावर आधारित राष्ट्रांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. पण सर्व सभासद राष्ट्र जे सदस्य असतील ते सगळे ते आर्थिक दृष्टिकोनातून असो, म्हणजे सुबत्ता त्यामधले असो, किंवा त्यातलं लष्कर म्हणजे सैनिक दल असो, यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ते सर्व समान असतील. दुसरं होतं संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा. प्रत्येक राष्ट्राने आपल्या सभासद राष्ट्रांचा आदर करायला हवा. तिसरं आहे सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपापसातले विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावे. म्हणजे सर्व राष्ट्रांनी आपापल्यामध्ये जे काही वाद असतील, जे विचार असतील ते शांततेच्या मार्गाने या ठिकाणी सोडवण्यात यावे. तिथे कुठल्याही प्रकारचे युद्ध किंवा कुठल्याही प्रकारचा असंतोष तयार करता कामा नये आणि शांतता प्रस्थापित करून जास्तीत जास्त तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. आता ही संयुक्त राष्ट्र संघटना तर तयार झाली, पण त्याची रचना कशी होती, त्याची कार्यपद्धती कशी होती, त्याची 6 अंग आहे प्रमुख.
ती 6 अंग आपल्याला आता अभ्यासाची मित्रांनो. त्यात पहिलं आहे आमसभा, दुसरं आहे सुरक्षा परिषद, तिसरं आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद, चौथं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, पाचवं आहे विश्वस्त मंडळ आणि सहावं आहे सचिवालय. आता या ठिकाणी आपण पहिला या ठिकाणी अभ्यासणार आहोत ते आहे आमसभा. आता आमसभा म्हणजे काय, तर या आमसभेमध्ये सर्व जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य झालेले देश आहेत ते सगळे आमसभेचे काय आहेत, सदस्य आहेत, म्हणजे ते मेंबर आहेत. एखादी आपण मीटिंग घेतो, मग त्या मीटिंगमध्ये आपण ज्यावेळेला तिथे आपण बसतो त्यावेळेला आपण त्या मीटिंगचा एक भाग असतो, बरोबर. मग त्याचप्रमाणे हे सर्व राष्ट्रांचे जे सर्व सभासद आहे, ते देश आहे, ते सगळे त्या आमसभेचे सदस्य होते. मग यामध्ये तो देश श्रीमंत असो किंवा गरीब असो, तो मोठा असो किंवा छोटा असो, हे त्या ठिकाणी त्याला सगळ्यांना समान दर्जा दिला गेलेला होता. ही जी आमसभा आहे ती दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये घेतली जाते. या अधिवेशनामध्ये पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते. यातले निर्णय जे आहेत ते सगळ्यांनी बहुमताने घ्यायचे असतात, एकत्रितरित्या करायचे असतात. निर्णय ठरावांच्या स्वरूपात यामध्ये असतात. आणि मात्र ही आमसभा कोणतेही कायदे करत नाही. ती सगळ्या राष्ट्रांचे जे प्रतिनिधित्व करणारे जे सदस्य असतात, जे लोक असतात प्रत्येक देशातले, त्यांना एकत्र बोलवते. त्या प्रत्येक प्रश्नांवर ते चर्चा करतात, त्या प्रश्नांचे धोरण ठरवतात आणि त्यासाठी हे एक तयार केलेलं जणू काही व्यासपीठ आहे, म्हणजे चर्चा करण्यासाठी करून दिलेलं एक व्यासपीठ आपण त्याला म्हटलेलं आहे. आणि तिथे आपण त्या सगळ्या राष्ट्रांना एकत्र बोलवून त्या प्रश्नांवर चर्चा करू शकतो. या आमसभेचं कार्य काय आहे, तर पहिलं आहे सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे. मग आता सुरक्षा समिती जी असेल त्या देशांची, त्या राष्ट्रांची, त्याच्यावर अस्थायी सदस्यांची म्हणजे जे आपण काढूनही टाकू शकतो अशा सदस्यांची काही निवड करणं. दुसरं आहे सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयातील जे न्यायाधीश असतील त्यांचीसुद्धा निवड या ठिकाणी करण्यात येते. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे, म्हणजे एकूण वार्षिक अंदाजपत्रक किती असेल, किती खर्च होऊ शकतो, यावर सगळ्यांना त्या ठिकाणी ती मान्यता त्या ठिकाणी आमसभेमध्ये दिली जाते. दुसरं आहे सुरक्षा परिषद. आता ही जी सुरक्षा परिषद आहे यामध्ये एकूण 15 सदस्य असतात मित्रांनो. त्यापैकी जे 5 सदस्य असतात म्हणजे 5 राष्ट्र असतात ती कायमस्वरूपाची असतात. तर त्यातली जे 10 सदस्य राष्ट्र असतात ती अस्थायी असतात, म्हणजे ती केव्हाही आपण बदलवू शकतो किंवा ती बदलवता येऊ शकतात. अस्थायी सदस्यांची निवडणूक जी असते, म्हणजे ज्या 10 सदस्य राष्ट्र आहेत जे अस्थायी आहेत त्यांची दर 2 वर्षांनी ही निवडणूक होत असते. आणि ही निवडणूक कोण घडवून आणत असतं, आमसभा. कारण आमसभेमध्ये सर्व राष्ट्रांचे सभासद एकत्र असतात, त्यामुळे त्याच्यातून हे निवडून आणलेले असतात. मग यामध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे जे आहेत हे कायम सदस्य राष्ट्र आहेत मित्रांनो त्यामधले. आता याच्यामध्ये नकाराधिकाराचा अधिकार या ठिकाणी या राष्ट्रांना देण्यात आलेला आहे. आता या सुरक्षा परिषदेची कार्य काय आहे, तर पहिलं जे कार्य आहे त्यामध्ये हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख कार्य आहे. की आंतरराष्ट्रीय सुरक्षितता या ठिकाणी राखली गेली पाहिजे आणि या ठिकाणी ती या सर्व राष्ट्रांची स्वतःची जबाबदारी असेल. कोणताही प्रश्न असो तो शांततेने त्या ठिकाणी तो मांडावा, त्याचं निराकरणही शांततेने करावं, असं या ठिकाणी ही प्राथमिक त्याचं कार्य आहे. त्या ठिकाणी कोणतेही आर्थिक निर्बंध कोणावर लादू नये, म्हणजे कोणत्याही पैशांच्या बाबतीतला असेल किंवा आर्थिक व्यवसाय असेल त्याच्या बाबतीतला निर्बंध कोणावर लादू नये किंवा आक्रमक अशा कोणत्याही लष्करी कारवाया कोणी करू नये. या ठिकाणी या परीक्षा सुरक्षिततेमध्ये या ठिकाणी सुचवलं गेलेलं आहे. दुसरं जे आहे शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी उपाययोजना तयार करण्याचे काम सुरक्षा परिषद करते. आता शस्त्रास्त्र नियंत्रण करण्यासाठी आता कोणते राष्ट्र कोणते नवीन नवीन शस्त्र तयार करते ह्याचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा एक योजना तयार केली गेलेली असते. म्हणजे तुम्ही बघितलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर केला गेला आणि अर्थातच तुम्ही त्याचे परिणाम ते अभ्यासलेले आहेत. ते या ठिकाणी तो जो महाभयंकर ते युद्ध झालं त्यामध्ये जे
वेगवेगळ्या प्रकारच्या रायफल्स वापरल्या गेल्या, ते सगळंच खूप विचित्र होतं. आणि या सगळ्यांमध्ये याच्यावर सगळ्यांवर नियंत्रण असायला हवं. या ठिकाणी कुठेतरी त्याच्यावर पायबंद असला पाहिजे, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी हे सुरक्षा समितीचं या ठिकाणी कार्य आहे. तिसरं आहे, आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्रांचा महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सहभाग असावा. आता या ठिकाणी या आमसभेच्या बरोबरीने आमसभा निवडून देते, बरोबर, न्यायालयाचे न्यायाधीश आणि महासचिव, मग या सुरक्षा परिषदेचा सुद्धा यामध्ये सहभाग असेल की ते सुद्धा यामध्ये हातभार लावू शकतात, ते पण निवडून देऊ शकतात. सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या या ठिकाणी या सगळ्या जबाबदाऱ्या या ठिकाणी ही सुरक्षा व्यवस्था करत असते. नंतर पुढचं आहे तो आहे आर्थिक व सामाजिक परिषद. आता या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये या एकूण 54 सदस्य असतात. त्यांची जी निवड असते ती पण आमसभाच करते. त्या प्रत्येक सभासदाचा कार्यकाल जो असतो तो 3 वर्षाचा असतो आणि दरवर्षी 1/3 सभासद नव्याने निवडले जातात. परिषदेचे निर्णय हे सगळे बहुमतानेच घेतले जातात, एकत्रितरित्या घेतले जातात आणि त्याची कार्य पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं कार्य आहे दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे आणि उपाययोजना सुचवणे. मग दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल त्या राष्ट्रांची, किंवा मग आर्थिक किंवा सामाजिक विषमता असेल, या सगळ्यांच्या प्रश्नांवर जागतिक पातळीवर चर्चा करायची, त्यावर काही उपाययोजना प्रत्येक राष्ट्राने सुचवायच्या. या ठिकाणी ही कार्य त्या ठिकाणी केली जातात. दुसरा आहे स्त्रियांचा जो प्रश्न असेल, स्त्री सक्षमीकरण असेल, मानवी हक्क असतील, मूलभूत स्वातंत्र्य असेल, जागतिक व्यापार असतील, आरोग्यविषयक समस्या असतील, या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा. बघा, हे सगळे मूलभूत असे आपले समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्या सगळ्यांवर त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं जातं, म्हणजे निर्णय घेतला जातो. मग ते स्त्रियांच्या बाबतीतले असते किंवा स्त्री सक्षमीकरणाच्या बाबतीतले असतील, मानवी हक्क कसे असायला हवे, मूलभूत स्वातंत्र्य कोणकोणत्या गोष्टीत असायला हवं, हे सगळं आरोग्यविषयक समस्या त्यांचं निराकरण कसं करायला हवं. तुम्ही आत्ता बघितलं, आता सध्या कोरोनाचं प्रादुर्भाव जो सगळीकडे महामारी चाललेली आहे, त्या ठिकाणी WHO ही आरोग्य संघटनाची मित्रांनो ती पण जागतिक पातळीवर काम करणारी आहे आणि त्याद्वारे जे निर्णय घेतले जातात, त्याद्वारे ज्या बातम्यांमध्ये आपण ऐकतो, हे सगळं तुम्ही बघतायत. हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावरच चाललेलं असतं. आता पुढे आहे सचिवालय. यामध्ये संयुक्त राष्ट्रांचे जे प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असते ती सचिवालयावर असते. या सचिवालयाचा जो प्रमुख असतो त्याला महासचिव म्हणतात. तुम्हाला रिकाम्या जागा किंवा एका वाक्यात उत्तर द्या यामध्ये हे प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव असे म्हणतात. त्यांची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते. बघा, आमसभा ही सगळ्यात प्रमुख आहे, कारण आमसभेतूनच हे सगळे निवडून येतात मित्रांनो. याचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षांचा असतो. आता या सचिवालयाचा जो कारभार आहे तो 5 वर्षांचा त्या ठिकाणी असतो. आता या सचिवालयाचं कामकाज काय आहे, तर या सचिवालयामध्ये त्याची कार्य काय आहे, ते यामध्ये पहिलं आहे हवामान बदल, मानवी हक्क, निःशस्त्रीकरण अशा जागतिक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणे. आता हवामानामध्ये काही बदल असेल, जेणेकरून आता तुम्ही बघितलं, आता मध्यंतरी चक्रीवादळ आली होती, त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल घडतो. ते सगळं त्या ठिकाणी जर आपलं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर नासासारख्या संघटना असतील किंवा आंतरराष्ट्रीय खगोल संघटना ज्या असतील त्या स्तरावर या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी अलर्ट करत असतात, सूचना करत असतात नैसर्गिक आपत्तीबद्दल. मग हे सगळं जे आहे ते ठिकाणी त्या प्रश्नांवर त्या ठिकाणी चर्चा केली जाते, त्याचं सोल्युशन बघितलं जातं आणि त्यानुसार त्या पुढच्या सूचना या सदस्य राष्ट्रांना दिल्या जात असतात. त्यामध्ये मानवी हक्क असेल, निःशस्त्रीकरण असेल, यासारख्या सगळ्या समस्या असतात. दुसरं आहे आमसभेच्या व सुरक्षा परिषदेच्या बैठका आयोजित करणे. दुसरं त्याचं काम आहे की आमसभेच्या ज्या बैठका होतात त्या सदस्य राष्ट्रांना बोलवण्याच्या, त्या आणि सुरक्षा परिषदेच्या बैठका यांचं आयोजन करणं म्हणजेच नियोजन करणं, त्यांना बोलवणं, हे सगळं कामकाज हे करत असतं. नंतर तिसरं आहे माहितीचे संकलन करणे. जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीचं सगळं एकत्रीकरण करणे आणि त्यावर चर्चा करणे. चौथं आहे प्रसिद्धी माध्यमांना माहिती पुरवणे. त्यानंतर आपण बघतो की ज्याला आपण मीडिया म्हणतो, मग मीडियावर ह्या बातम्या सगळ्या येत असतात.
आणि त्यानुसार या प्रसिद्धी माध्यमांना ही सगळी माहिती पुरवली जाते, जेणेकरून सर्व राष्ट्रांपर्यंत ही बातमी पोहोचते. सर्व सदस्यांना, राष्ट्रांना या बातम्या कळतात. देशातील ठिकठिकाणी हे सर्व वृत्त प्रत्येक राष्ट्रापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत असते. नंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा आहे. ही आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. आता हे जे न्यायालय आहे ते नेदरलँड देशामध्ये द हेग येथे हे न्यायालय आहे. या न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश आहेत मित्रांनो. याची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करते. बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी प्रत्येक सदस्याची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदच करते आहे. या न्यायाधीशाचा कार्यकाल आहे 9 वर्षाचा. आता याचं कार्य आपण बघणार आहोत की हे काय काम करतं. संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे. आता संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे जे सभासद असे देश आहेत त्या देशांमध्ये जर आपापसामध्ये काही वैमनस्य झालं, काही मतभेद झाले, त्यांच्यामध्ये काही भांडणं झाली, तर ती भांडणं शांततेच्या मार्गाने ते तंटे सोडवणे हे या न्यायालयाचं काम असतं. दुसरं आहे आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे. जे काही कायदे तयार केले गेलेले असतील त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावणे आणि तो कायदा कसा राबवता येईल यावर प्रयत्न करणे, हे सगळं या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय करत असतं. तिसरं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे. आता ज्या विविध काही शाखा असतील, शाखा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाग असतील किंवा संयुक्त अशा त्यांना जोडून असलेल्या काही संस्था असतील त्या कायद्यांशी, त्या सगळ्यांच्या प्रश्नांवर सल्ला देणे, त्या प्रश्नांवर विचारविनिमय करणे यासारखे या ठिकाणी निर्णय या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये घेतले जातात. यानंतरचं जे आहे ते आपण पुढच्या विश्वस्त मंडळ हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत मित्रांनो. आजपर्यंत आपण एवढं सेशन घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण आज संयुक्त राष्ट्रांची रचना, त्याचे 6 प्रमुख अंगे या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. पुढचा टॉपिक आपण पुढच्या पिरियडला घेऊया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.